मे महिना चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण शेत ओलं आहे. काल संध्याकाळीच पाऊस पडलाय. जवळपास 25 ते 30 पाऊस काल नोंद केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाऊस जरी 25 ते 30 पडला असला तरी खूप जोराचा पाऊस होता आणि हा जोराचा पाऊस असल्यामुळे असं दिसतंय आज की पेरणीसाठी हे शेत तयार आहे. पण असं नाहीये. 25 ते 30 झालेला पाऊस उन्हाळ्यामध्ये किंवा मग आपल्या पेरणीच्या सुरुवातीला हा पाऊस अत्यंत कमी असतो. कारण जोपर्यंत पाऊस 75 ते 80 च्या वर होत नाही तोपर्यंत हे शेत आपलं पेरणीला येणार नाही. कारण पुरेशी ओल जमिनीमध्ये जाण्यासाठी आणि तुमचं जे पीक आहे ते चांगलं जोमानं येण्यासाठी त्या ठिकाणी कमीत कमी एक 70 ते 80 रेनफॉल आपल्याला आवश्यक असतो आणि तितका रेनफॉल या ठिकाणी पडलेला नाहीये. असं आपण या ठिकाणी आलेलो आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की सोयाबीनची लागवड एसआरटी पद्धतीनं कशी करायची आहे आणि यासाठी आपण या शेतामध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की ह्या शेतामध्ये ऑलरेडी बेड पाडलेले आहेत. बेड पाडण्याच्या पूर्वी अशी परिस्थिती होती की या शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये नांगरट केली होती. तुम्हाला माहिती आहे की एसआरटी तंत्रज्ञानामध्ये एकदा बेड पाडले की साधारणतः 10 ते 11-12 वर्ष आपण या ठिकाणी बेड मोडत नाही आणि याच बेडवर आपण शेती करत राहतो. त्याच्यामुळं बेड पाडण्याची प्रक्रिया ही एसआरटी पद्धतीमधली अत्यंत क्रुशियल प्रक्रिया आहे. याच्यासाठी आपल्याला मार्चमध्ये नांगरट करायची आहे. साधारणतः 1 ते 15 मार्चच्या दरम्यान तुम्ही नांगरट केली पाहिजे. नांगरट करत असताना साधारणतः 40 ते 45 सेंटीमीटर खोलीपर्यंत ही नांगरट तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये जो हार्ड पॅन असेल तो हार्ड पॅन तुम्हाला चांगल्या पद्धतीने ब्रेक करता येईल. आता नांगरट 15 मार्चपर्यंत झालेली आहे. 15 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत ह्या जमिनीला चांगलं उन्हात तळू दिलं पाहिजे. आता उन्हात तळू द्यायचं म्हणजे काय की अशा जमिनीमध्ये पुन्हा तुम्ही शेतात जायचं नाही. म्हणजे याच्यामुळे काय होतं की साधारणतः 15 मार्च ते 15 मे पर्यंत कडक ऊन असतं आणि ह्या कडक उन्हामध्ये ज्या ढेकळामध्ये जे पाणी असतं ते पाणी उडून जातं आणि या पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे हे ढेकळं लूज होतात. आता 15 एप्रिल आलेलं आहे. 15 एप्रिल नंतर आपण काय करायचं तर 15 एप्रिल नंतर पहिला आपण मोगडा या शेतामध्ये चालवायचा आहे. मोगडा चालवत असताना काळजी घ्यायची आहे की मोगडा चालवत असताना उभा आडवा मोगडा आपण या ठिकाणी मारायचा आहे. उभा आडवा मोगडा मारला की हे जे मोठे मोठे ढेकळं निघालेले आहेत आपले नांगरटीतून तर हे ढेकळं छोटे छोटे होऊन या साईडचे होतील. आता मोगडा झालेला आहे. मोगडा झाल्यानंतर आपल्याला 10-15 वर्ष या ठिकाणी एसआरटी पद्धतीने शेती करायची तर या शेतीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला जमिनीमधलं वाढवावं लागेल आणि याच्यासाठी तुम्ही शिफारस केलेली मात्रा जी असेल शेणखताची ती टाकली पाहिजे. जसं की आता या ठिकाणी सोयाबीन सारखे पिकं घ्यायचे आपल्याला आणि सोयाबीन सारखे पिकं आहेत. त्याच्यानंतर खरीपमध्ये आपल्याला पुढचं पीक घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की साधारणतः 15 ते 20 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या शेणखत आपण ह्या शेतामध्ये टाकलं पाहिजे. आणि हे टाकण्याची पद्धत बरेचसे शेतकरी चूक करतात शेणखत टाकत असताना. तर शेणखत टाकत असताना काळजी ही घ्यायची आहे की नांगरटीच्या पूर्वी शेणखत न टाकलं पाहिजे. शेणखत हे कधी टाकलं पाहिजे की नांगरटीच्या पूर्वी जर शेणखत टाकलं तर नांगरट ही इन्व्हर्जन प्रोसेस आहे. म्हणजे वर टाकलेलं शेणखत तुम्ही नांगरट केली की ते शेणखत तुमचं 45 सेंटीमीटर खोलीवर जाऊन बसतं आणि अशा वेळी हे जे टाकलेलं शेणखत असतं हे तुम्हाला तुमचे पिकं 45 सेंटीमीटरपर्यंत क्वचितच जात असतात. त्याच्यामुळे त्या मुलांना ते शेणखतामधून जे न्यूट्रिएंट्स मिळायचे ते न्यूट्रिएंट मिळत नाहीत आणि त्या पद्धतीनं तुमच्या टाकलेल्या शेणखताचा पूर्णपणे लॉस होऊन जातो. याच्यासाठी लक्षात घ्या नांगरटीच्या पूर्वी कधीही शेणखत टाकायचं नाही. शेणखत टाकत असताना नांगरट झाल्यानंतर आपण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 15 मार्चपर्यंत नांगरटी कंप्लीट करा. 15 एप्रिलला आपल्याला पहिली मोगडणी करायची तर त्यावेळेला तुम्ही शेणखत टाकू शकता किंवा मग परफेक्ट वेळ आहे की पहिली मोगडणी कंप्लीट झाल्यानंतर दुसरी जी मोगडणी करायची त्या मधला जो आपला विंडो पिरियड असेल त्या विंडो पिरियडमध्ये आपण शेणखत हे ह्या जमिनीमध्ये टाकलं गेलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच आपल्याला पाहता येतील. आता पहिली मोगडणी आपली झाली आहे. 15 एप्रिलला आपली पहिली मोगडणी संपलेली आहे. आता पुन्हा एकदा शेताला पुन्हा एकदा उन्हामध्ये तळू द्यायचं आहे. 15 दिवस पुढे तळू द्या. आता 15 दिवस तळण्याच्या पिरियडमध्ये जो विंडो पिरियड मिळतो तुम्हाला 15 दिवसाचा की 15 एप्रिलपासून 1 मे पर्यंत जे काही शेतामध्ये काडी कचरा असेल वगैरे ज्या काही गोष्टी असतील प्रिव्हियस क्रॉपचे स्टबल्स असतील खोडं असतील ते सर्व तुम्ही वेचून घ्यायचेत आणि जागेवरच त्याचे ढीग रचायचेत आणि त्याला पेटवून द्यायचं आहे. आता 1 मे आलेला आहे. 1 मेला काय करायचं तुम्हाला दुसरी मोगडणी करायची. आता दुसरी मोगडणी करत असताना तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला शेणखत टाकायचं आहे तर ही अत्यंत योग्य वेळ आहे. तुमची दुसरी मोगडणी करायच्या एक 4-5 दिवस आधी तुम्ही 10 ते 15 किंवा 15 ते 20 तुमच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या तुम्ही शेणखत टाकू शकता आणि शेणखत टाकत असताना शेतामध्ये नेऊन एकाच ठिकाणी डम्पिंग करू नका. शेत तुमचं 1 एकर क्षेत्र जर असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 15
तुमची ट्रॉली 15 ते 20 ट्रॉली टाकायची असेल तर साधारणतः त्याचे एका ट्रॉलीचे 3 ते 4 ठेपे असं शेतामध्ये टाका आणि याचे ढीग करून वेगवेगळ्या पूर्ण शेतामध्ये पसरतील अशा पद्धतीने याचे ठेपे टाकायचे. आता हे ठेपे टाकल्यानंतर काय करायचंय की तुम्ही ट्रॅक्टरच्या साह्यानं करा का बैलाच्या साह्यानं वखरणी करत असाल, वखरणी करत असताना ही काळजी घ्या की वखरणी दरम्यान हे जे ढेपे आहेत ते पूर्ण पसरले पाहिजेत, शेतामध्ये पांगले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं दुसरी उभी आडवी वखरणी या ठिकाणी वखरणी किंवा मग तुमची मोगडणी या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करून घ्यायची. आता लक्षात घ्या की तुमची वखरणी दुसरी कंप्लीट झाली, आता जे ढेकळं ह्या साईडचे होते ते आता ह्या साईडचे झालेले आहेत. आता हे सुद्धा आपल्या रेस बेड तयार करण्यासाठीचं स्ट्रक्चर चांगलं नाहीये. याच्यासाठी पुन्हा एकदा आणखी 15 दिवस तुमचं शेत तळू द्या. म्हणजेच तुम्ही 1 मेला तुम्ही दुसरी मोगडणी केली आहे. आता तिसरी मोगडणी करण्याच्या आधी तुम्ही 15 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा विंडो पिरियड ठेवा आणि हा 10 दिवसाचा विंडो पिरियड म्हणजेच आता 10 मे आलेले 10 ते 15 मेला तुम्ही काय करायचं की हे जे राहिलेलं तिसरी मोगडणी आहे ही मोगडणी सुरू करायची. आता ज्यावेळेस तुम्ही तिसरी मोगडणी कराल ही सुद्धा उभी आडवी मोगडणी करायची. आता तुम्ही पाहाल की ही ज्यावेळेस तिसरी मोगडणी होईल तुमचं शेत अत्यंत भुसभुशीत झालेलं असेल. आता ही जी तिसरी मोगडणी झाली की तुम्ही काय करायचं रिजरच्या साह्यानं ट्रॅक्टर असेल तुमच्याकडे तर ट्रॅक्टरच्या रिजरच्या साह्यानं अशी बेड पाडून घ्यायची. पाडत असताना सर्वात महत्त्वाची काळजी जी घ्यायची ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे बेड आहेत हे 4.5 फूट अंतरावर पाडलेले आहेत. आता SRT मध्ये 4.5 फूट अंतर हे सजेस्ट जरी केलेलं असेल तरी माझं या ठिकाणी सजेशन असं आहे की बेड पाडत असताना तुमच्याकडे उपलब्ध ट्रॅक्टर जे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचा उपयोग करून तुम्ही बेड पाडू शकता. 4.5 फुटाचं जे बेड आहे हे काय फिक्स अंतर नाही. 4.5 फुटापेक्षा तुम्ही 5 फुटाचं पाडू शकता, 5.5 फुटाचं पाडू शकता. असं काही फिक्स अंतर ठेवण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून तुम्ही बेडमध्ये ॲडजस्टमेंट करू शकता जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर याच्यामध्ये फवारणीसाठी चाललं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. जर तुमच्याकडे क्षेत्र जास्त असेल तर अशा वेळी काय केलं पाहिजे की तुम्ही बैलाच्या साह्यानं सऱ्या पाडू शकणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल ट्रॅक्टरच्या साह्यानं सऱ्या पाडावं लागतील आणि सऱ्या पाडल्यानंतर तुम्ही क्षेत्र जास्त असल्यामुळे काय होतं की आपल्याकडे आधीच माणसांची मनुष्यबळ आपल्याकडे कमतरता आहे. त्याच्यामुळे जवळपास जे काही फवारणीचे असेल जे काही तुम्हाला सबसिक्वेंट ऑपरेशन्स याच्यामध्ये करायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जे कार्य करायचे आहेत याच्यासाठी तुम्ही ट्रॅक्टरचा यूज होईल अशा पद्धतीनं तुम्ही सरी पाडू शकता. आता सरी पाडत असताना सरीचा जो दिशा आहे ही कशी ठरवली पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता की मी ज्या दिशेला तोंड करून उभारलो ही दक्षिण दिशा आहे, माझ्या डाव्या साईडला पूर्व दिशा आहे, माझ्या उजव्या साईडला पश्चिम दिशा आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा की ॲग्रोनॉमिकली जे आपण सायंटिफिक शेती म्हणतो त्याच्यामध्ये असं शिफारस केलेली आहे की पेरणीची दिशा जी खरीप सीझनमध्ये असते ही पूर्व टू पश्चिम असली पाहिजे. परंतु या ठिकाणी आता तुम्ही पहा की जमिनीच्या उतारानुसार आपल्याला या ठिकाणी बेड पाडायचे आहेत. कारण एकदा पाडलेले जे बेड आहेत हे बेड आपले किती वर्ष चालणार आहेत, साधारणतः 10 ते 12 वर्ष आपल्याला हे बेड चालवायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की बेड पाडत असताना उताराच्या विरुद्ध दिशेला जर तुम्ही मराठवाड्यामध्ये असाल तर उताराच्या विरुद्ध दिशेला तुम्ही बेड पाडले पाहिजेत. मराठवाडा मी उदाहरण या ठिकाणी याच्यासाठी देतोय की आपण हा व्हिडिओ मराठवाड्यामध्ये शूट करत आहोत. आता या ठिकाणी लक्षात घ्या मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडत असतो हा 500 ते 700 mm पाऊस पडतो बहुतांश ठिकाणी आणि अशा कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी तुम्ही हे जे बेड पाडत असता हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडले पाहिजेत. कारण आपल्याकडं पाण्याचा ड्रेनेज हा प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याकडं पाण्याचा निचरा हा प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याकडं प्रॉब्लेम आहे पाण्याचं कॉन्झर्वेशन. जितकं पाऊस पडेल हे सगळं पाणी या ठिकाणी कॉन्झर्व झालं पाहिजे याच्यासाठी उताराच्या विरुद्ध दिशेलाच तुम्ही बेड पाडले पाहिजेत. जर तुम्ही विदर्भामध्ये असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर मराठवाड्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, 1000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो. ज्या ठिकाणी 1000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी मात्र तुम्ही उताराच्या दिशेनं तुम्ही बेड पाडले पाहिजेत. ज्या भागामध्ये उंच ठिकाणाहून कमी ठिकाणी उतार जातो त्याच्या लगत तुम्ही बेड पाडले पाहिजेत. असं गृहीत धरा की ह्या शेताला समजा त्या ठिकाणी उतार आहे, इकडून तिकडे उतार चाललेला आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी पर्जन्यमान 1000 mm पेक्षा जास्त तर त्या ठिकाणी तुम्ही उताराच्या दिशेनं अशा पद्धतीनं बेड पाडा. परंतु या ठिकाणी जर तुम्ही शेताचा उतार बघितला तर हा उतार हे जे बेड पाडलेले आहेत हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडलेले आहेत. कारण हे आपण मराठवाड्यामध्ये आहोत, पाऊस हा 700 mm पर्यंत पडतो आणि या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस मुरला पाहिजे हे आपलं धोरण असलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही पहा की बेड पाडण्याची जी परफेक्ट पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुम्ही पहा की साधारणतः शिफारसीत अंतर जे आहे ते 4.5 फुटाचं आहे. 4.5 फुटावर तुम्ही बघू शकता की आपण या शेतामध्ये मी मार्किंग केलेली आहे. मार्किंग केल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पहा की ही जी मार्किंग आहे हा जी सरी आहे त्या सरीच्या मध्यभागी मी एक खुंटी रोवलेली आहे. ही खुंटी रोवलेली आहे. आता दुसरी खुंटी जर तिकडे बघू शकता दुसऱ्या सरीमध्ये ती त्या सरीच्या मध्यभागी रोवलेली आहे आणि ह्या 2 खुंटीमधलं जर अंतर तुम्ही पाहिलं तर हे अंतर आपल्याला मिळालेलं आहे 4.5 फुटाचं.
आता मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की 4.5 फुटाचं जरी शिफारसीत अंतर असलं तरी हे अंतर तुमच्या मनावर तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. तुमच्याकडे छोटं ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टरच्या 2 चाकामधलं सेंटरचं अंतर पकडायचं आणि त्याच्यावर तुम्ही रिजर्व फिक्स करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही बेड पाडून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठं ट्रॅक्टर असेल साधारणतः 35 ते 40 HP दरम्यानचं, तर ट्रॅक्टरचे जे मागचे चाक आहेत त्याचं सेंटर काढायचं आणि त्याच्यावर तुमचा रिजर्वचा सेंटर फिक्स करायचा आणि त्याच्यानुसार बेड पाडायचे. समजा ट्रॅक्टर तुमच्याकडे जर 50 HP वरचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर करायचे. ट्रॅक्टरच्या 2 चाकामधलं जे सेंटर आहे ते सेंटर काढायचं आणि त्याच्यानुसार त्याच्या मागे रिजर्व फिक्स करायचं. आता रिजर्व फिक्स केल्यानंतर हे रिजर्व एका रेषेमध्ये मारायचं. आता हे रिजर्व मारत असताना बघा तुम्ही किती सरळ मारलेलं आहे. तुमचे हे जे जितक्या सरळ पडतील तितकं दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि तुम्हाला पिकाचं कल्टिवेशन करत असताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. त्याच्यामुळे तुमचा ड्रायव्हर जर परफेक्ट नसेल तर पहिल्यांदा तुम्ही दोरी लावून घ्या आणि दोरी लावून पहिली सरी पाडून घ्या. पहिली सरी पाडल्यानंतर एकदा ट्रॅक्टरनं पहिली सरी पडली की त्या सरीला फॉलो करत 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 दुसऱ्या सऱ्या पाडायच्या, म्हणजे सर्व सऱ्या तुमच्या एका लाईनमध्ये येतील. तर ह्या पद्धतीनं तुम्ही सरी पाडली पाहिजे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे की ह्या 2 सऱ्या आपण 2 सऱ्यामधलं अंतर 4.5 फुटाचं केलेलं आहे, परंतु या ठिकाणी जो बेड निघणार आहे हा साधारणतः 1 मीटरचा निघला पाहिजे. आता या ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरनं सरी पाडल्यामुळे ह्याचा अँगल सुद्धा आपण पाहू शकता. सारी यंत्राचा अँगल अशा पद्धतीनं आपण ऍडजस्ट करू शकतो. तर हा अँगल ठेवत असताना हा खूप मोठा अँगल शेतकऱ्याकडून ठेवला गेलाय. तर एवढा मोठा अँगल न ठेवता साधारणतः असा हा अँगल आपण या ठिकाणी ठेवला पाहिजे. हा मधला जो अंतर आहे हे लक्षात घ्या की हे जे अंतर आहे हे 45 डिग्रीचं ठेवायचंय. आपण टेपनं मोजून घ्यायचं आणि 45 डिग्री या ठिकाणी अँगल झाला पाहिजे. अशा पद्धतीने हा अँगल पाडायचा, म्हणजे बेड तुमचे परफेक्टली उभे मिळतील आणि तुम्हाला बेडचं जे टॉप अंतर आहे हे साधारणतः तुम्हाला 105 सेंटीमीटरचं अंतर तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमचा बेड जो आहे 135 सेंटीमीटरचा आहे आणि हे 135 सेंटीमीटर मगाशी सांगितल्या पद्धतीनं ट्रॅक्टरच्या अवेबिलिटीनुसार हे तुमचे बेड वेगवेगळे पडणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर पेरणी करण्याच्या ओळी सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता सद्य परिस्थितीमध्ये हे जे बेड आहे हे 45 साधारणतः 4.5 फुटावरचं बेड पडलेलं आहे आणि हा जो टॉप मिळालेला आहे आपल्याला साधारणतः 1 मीटरचा टॉप मिळालेला आहे. आता या ठिकाणी 3 खुंट्या मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहिली खुंटी आहे, दुसरी खुंटी आणि तिसरी खुंटी आहे. पहिली खुंटी जी आहे बेडच्या सेंटरला आहे आणि त्याच्या बाजूला 2 खुंट्या आहेत. ह्या खुंट्या मी दर्शवलेल्या आहेत की तुम्हाला पेरणी करण्यासाठी. आता ही पहिली ओळ असणार आहे सोयाबीनची, ही दुसरी ओळ असणार आहे आणि ही तिसरी ओळ असणार आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सोयाबीन ह्या बेडवर फक्त 2च ओळी दाखवलेल्या आहेत, परंतु शेतकरी मित्रांना माझा सल्ला असा राहील की 2 ओळीच्या ऐवजी 3 ओळी तुम्ही सोयाबीनच्या पेरा. कारण काय होतं की हे जर बेडमधलं अंतर जर जास्त असेल, जसं आपण पाहतो की या ठिकाणी बेडचं मोठा बेड पडलेला फरो याची सरी मोठी पडलेली आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जेवढं अंतर तुमच्या बेडनं घेतलेलं आहे, बेडच्या टॉपनं घेतलेलं आहे तेवढंच अंतर सरी घ्यायला लागली. याचाच अर्थ 50% एरिया तुमचा कमी होणार आहे. परंतु ह्या बेड पद्धतीमध्ये काय होतं, झाडांचं एक्सपान्शन चांगलं होतं. याला दोन्ही ओळींना दोन्ही साईडनं जागा भरपूर मिळते. त्याच्यामुळं फांद्या पसरण्याचं प्रमाण याच्यामध्ये चांगलं असतं आणि हेच फांद्या पसरण्याचं प्रमाण तुमच्या उत्पन्नाला कॉम्पेन्सेट करत असतं. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की एका बेडवर सोयाबीनच्या 3 ओळी पेरायच्यात. या पद्धतीनं तुम्ही सोयाबीनच्या 3 ओळी पेरू शकता. आता ज्या शेतकऱ्यांकडं शेती कमी असेल असे शेतकरी डोबन पद्धतीनं किंवा टोकन यंत्राचा वापर करून या ठिकाणी पेरणी करू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्याकडे क्षेत्र जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की ज्या ट्रॅक्टरनं तुम्ही सारी पाडलेली आहे त्याच पेरणी यंत्राला तुम्ही तिफन मागं जोडायची आहे आणि त्या तिफणीच्या साह्यानं सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता. टोकन यंत्र नसेल तरी चालेल. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आता टोकन यंत्र आणि पेरणी यंत्रामधला तुम्हाला फरक सांगतो. पेरणी यंत्र हे परफेक्ट यंत्र आहे. याचं कारण असं आहे की पेरणी यंत्रामध्ये तुम्हाला खत आधी पेरलं जातं आणि खताच्या मागं बी टाकलं जातं, परंतु टोकन यंत्रामध्ये तुम्हाला कुठलंही एकच प्रॅक्टिस करावी लागते. एक तर तुम्हाला आधी खत पेरावं लागेल किंवा मग आधी तुम्हाला टोकन करून घ्यावं लागेल. बेडमध्ये तुम्हाला खत वेगळ्या पद्धतीने टाकावं लागेल. तर हा टोकन पद्धतीचा एक तोटा आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, माझा पर्सनल सल्ला असा राहील की ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पेरणी केलेली आहे, ज्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं सऱ्या काढलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं करावं. थोडेफार मॉडिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या पेरणी यंत्रामध्ये करणं आवश्यक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला आता हे बेड पाडायचे आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पेरणी करायची. आता सोयाबीनची आपल्याला पेरणी करायची आहे. जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की ह्या बेडवर आपल्याला 3 ओळी बसवायच्यात.
आणि सोयाबीनचं शिफारशीत अंतर जर बघितलं तर 2 ओळीमधलं अंतर हे 45 सेंटीमीटर आहे आणि 2 रोपांमधलं जे ओळीमधलं जे रोपांचं अंतर आहे हे 5 सेंटीमीटर आहे. तर त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पेरणी करायची आहे. आता बियाण्याची निवड करत असताना स्पेसिफिक बियाणं तुमच्या रिजनमध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्याचा उतारा चांगला आलेला आहे अशाच पद्धतीचं सीड तुम्ही या ठिकाणी निवडलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब आहे की यावर्षी आपण पाहतो की इराणचं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध चालू आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा इनपुट्सच्या किमती वाढलेल्या आहेत. बियाण्याची सुद्धा किंमत यावर्षी वाढणार आहे. तुम्ही पाहताय की जे सोयाबीन 4-4.5 हजार रुपयाला विकत होतं ते सोयाबीन आता 7.5 हजार रुपये कालचा भाव आहे. आणि याच्यामुळं लक्षात ठेवा की यावर्षी बियाणं महाग होणार आहे आणि बियाणं विकत आणायच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका यावर्षी. जर तुम्ही मागच्या वर्षीचं बियाणं ठेवलं असेल तर त्याला व्यवस्थित मिसून घ्या. बियाणं मागच्या वर्षीचं बियाणं कशा पद्धतीनं वापरायचं त्याच्यावर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तो व्हिडिओ पाहून घ्यावा की बियाणं पेरणीपूर्व आपल्या घरचं बियाणं आपण कसं पेरणीसाठी वापरू शकतो हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर ते असं तयार केलेलं बियाणं आता याच्यामध्ये पेरणी करण्याच्या आधी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कुठलं बी बियाणं असू द्या, विकत आणलेलं बियाणं असू द्या किंवा घरचं बियाणं असू द्या, दोन्ही बियाण्यांना बीज प्रक्रिया केलेली नसते. आता याच्यामध्ये तुम्हाला एक पुडी दिलेली असते. ही पुडी तुम्हाला थायरमची दिलेली असते साधारणतः जर महामंडळाचं सोयाबीन असेल किंवा प्रायव्हेट कंपनीचं असेल तरी. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे मॉलिक्युल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ज्याच्यामध्ये झेलोरा नावाचं एक मॉलिक्यूल आहे जे खूप चांगलं आहे. झेलोरा हे थोडंसं महाग आहे. तुम्ही 22-3चा सुद्धा वापर करू शकता. 22-3 हे अत्यंत स्वस्त असलेलं मार्केटमध्ये तुम्हाला सीड ट्रीटमेंटसाठी उपलब्ध असलेलं फंजीसाईड आहे. याच्या बरोबरीनं सोयाबीन हे शेंगा लागणारं पीक आहे आणि याच्यामध्ये लेग्युमिनस पीक असल्यामुळे याच्यामध्ये रायझोबियमची शिफारस केलेली आहे. रायझोबियम जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जर सीड ट्रीटमेंट केली तर तुमचा नायट्रोजनचा डोस कमी होऊन जातो आणि यावर्षी तर तुम्हाला सांगतो नत्राची कमतरता राहणारच युरिया तुम्हाला उपलब्ध होणार नाही. याच्यासाठी तुम्ही सीड ट्रीटमेंट जरूर आणि अवश्य करा. याच्यामध्ये लक्षात घ्या की सीड ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला 2 सीड ट्रीटमेंट करायच्यात. पहिली सीड ट्रीटमेंट जी करायची आहे ती फंजीसाईडची सीड ट्रीटमेंट करायची आहे. सीड ट्रीटमेंटचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या. परंतु थोडक्यामध्ये सांगतो की सीड ट्रीटमेंट करत असताना तुमच्याकडे ज्या पाण्याच्या बॉटल असतात 20 लिटरचा जार असतो तशा टाईपचा जार जरी घेतला तरी चालेल आणि जार नसेल तर मोठी पिशवी घ्यायची. त्याच्यामध्ये साधारणतः 5 किलो बियाणं भरायचं. 5 किलो बियाण्यासाठी 5 ग्राम 22-3 टाकायचं, थोडं पाणी शिंपडायचं, त्याच्यात हवा भरायची आणि अशा पद्धतीनं त्याला फिरवायचं. लक्षात घ्या अशी पद्धत, त्याला गोल फिरवायचं. गोल फिरवल्यामुळं काय होतं की ते सोयाबीनला ते जे फंजीसाईड आहे हे फंजीसाईड पूर्णपणे त्याला चिटकून जाईल. ते चिटकल्यानंतर काय करायचं, झाडाच्या सावलीखाली त्याला पसरून ठेवायचं. पहिल्यांदा पॉलिथिन टाका, त्याच्यावरती बियाणं टाका. ते बियाणं टाकल्यानंतर त्याचा ढीग तयार करा, कारण आपल्याला दुसरी सीड ट्रीटमेंट करायची. पटकन तुम्ही पहिली सीड ट्रीटमेंट करून घेतली फंजीसाईडची की काय करायचं की पसरून घ्यायचं त्याला. सोयाबीन पातळ एक ते 2 बियाच्या थरामध्ये त्याला पसरून घ्यायचं. पसरून घेतल्यानंतर ते बी कोरडं होईल. आता कोरडं झालेलं आहे आपलं बियाची त्या बियाण्यास पहिली ट्रीटमेंट झालेली आहे आपली सोयाबीनची. आता दुसरी ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुमच्या रायझोबियमची. रायझोबियमची ट्रीटमेंट करण्यासाठी 250 ग्राम रायझोबियम घ्यायचं आहे. हे रायझोबियम घेतल्यानंतर 250 साधारणतः 125 ग्राम गुळ घ्यायचा आहे. त्या 125 ग्राम गुळामध्ये गुळाला फोडून घ्यायचं आहे. फोडून घेतल्यानंतर त्या गुळामध्ये साधारणतः 1.25 लिटर 125 ml पाणी टाकायचं. हे पाणी टाकल्यानंतर त्याची एक ग्रेव्ही तयार करायची. ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर ही ग्रेव्ही थंड होऊ द्यायची, अत्यंत पाण्यासारखी थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं, ते 250 ग्रामचे रायझोबियमचं पाकिट आहे ते पाकिट याच्यामध्ये टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार त्याला तुम्ही पाणी टाकून पुन्हा त्याचं कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. हे केल्यानंतर ते जे सोयाबीनचं ऑलरेडी तुम्ही त्याला ट्रीट केलेलं बियाणं त्याला गोळा करून घ्यायचं, ढीग करायचं. त्या ढिगावर असं शिंपडून घ्यायचं. हे जे तुमचं ग्रेव्ही तयार झालेली आहे रायझोबियमची, ही ग्रेव्ही त्याच्यावर शिंपडून घ्यायची. शिंपडून घेतल्यानंतर खालून हात वर घालायचा, अशा पद्धतीने त्याला मिक्स करायचं. खालून हात वर, खालून हात वर, त्या पद्धतीनं हे पूर्ण तुमचं बियाणं काळं, कारण त्याचा बेसचा कलर काळा असतो रायझोबियमचा, तर हे काळपट होईपर्यंत तुमचं पूर्ण रायझोबियम त्याला चिटकलं का नाही याची खात्री करून घ्या. आणि ते पूर्ण लागल्यानंतर त्याला पुन्हा एकदा पहिल्यासारखंच पसरून घ्यायचं आहे. सावलीमध्ये वाळवायचं, उन्हामध्ये वाळवू नका. वाळल्यानंतर काय करायचं आहे, आता तुमची सीड ट्रीटमेंट झालेली आहे. सीड ट्रीटमेंट झाल्यानंतर मात्र तुम्ही तुमची पेरणी करू शकता. मग ते टोकन यंत्रानं करा का पेरणी यंत्रानं करा. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला ते पेरणी करायची. आता यासाठी पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे करायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये आपण काय करतोय, कुठलंही टिलेज प्रॅक्टिस आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला जे तणांचं व्यवस्थापन करायचं असतं हे कोळपणीनं करायचं नाही आहे. आपल्याला तणांचं व्यवस्थापन करायचं आहे, हे फक्त आपल्याला हर्बिसाईडचा वापर करून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि सोयाबीन पिकामध्ये भरपूर असे विडीसाईड शिफारस केलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्री इमर्जन्समध्ये सुद्धा 2-3 चांगले विडीसाईड उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रॉंग आर्म आहे, त्याच्यानंतर सुमी मॅक्स आहे, त्याच्यानंतर पेंडिमिथिलिन हे अत्यंत स्वस्त असं
विडीसाईड या ठिकाणी शिफारस केलेलं आहे, जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होतं. आता ज्यावेळेस तुम्ही पेरणी कराल, पेरणी तुमची पूर्ण झाली, पेरणी पूर्ण झाल्यानंतर त्याला उगवणीसाठी साधारणतः 3 ते 4 दिवस लागतात. तर हा जो विंडो पिरियड असतो, ह्या विंडो पिरियडमध्ये तुम्ही प्री इमर्जन्स टाईपचं हार्बिसाईड याच्यामध्ये फवारू शकता. आता कुठलंही हार्बिसाईड फवारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन ही असली पाहिजे. वापसा असेल तरच तुमचं हार्बिसाईड काम करणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, की वापसा म्हणजे काय? वापसा म्हणजे जमिनीची अशी परिस्थिती, आता तुम्ही पहा की जमिनीत वापसा नाहीये. वापसा नसल्यामुळे तुम्ही पहा, ही माती मी हातात घेतली आणि माती ओलसर आहे. आता वापसा यायला सुरुवात झालेला आहे. माती पहा, मातीचा हा गोळा झालेला आहे बघा. आता चांगला गोळा झालेला हा फुटत नाहीये. ही वापसा कंडिशन आहे. आता ॲट द सेम टाइम माझ्या हाताला माती चिखल चिटकलेला नाही. आता तुम्ही जो बघू शकता की माझे दोन्ही हात कोरडे आहेत. ही परिस्थिती जी असते, ज्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपल्या पायाला, आपल्या हाताला चिखल चिटकणार नाही, पण जमीन तुम्हाला ओली लागते. ही परिस्थिती म्हणजे वापसा परिस्थिती आहे. आणि हीच वापसा परिस्थिती जी असते ती पिकामध्ये 12 महिने 24 तास असली पाहिजे. कारण ही जर परिस्थिती असेल तर जमिनीमध्ये 2 प्रकारचे छिद्र असतात, मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स. तर त्याच्यातले मॅक्रोपोर्स हे रिकामे असतात, त्याच्यामध्ये हवा असते, आणि मायक्रोपोरमध्ये मात्र पाणी असतं. हीच परिस्थिती ज्याला आपण फील्ड कॅपॅसिटी किंवा वापसा परिस्थिती अशी म्हणतो. तर ही वापसा परिस्थिती असेल त्याच वेळेस तुम्हाला हार्बिसाईडचा वापर करायचा आहे. समजा असं गृहीत धरा की आज दुपारपर्यंत माझी पेरणी संपलेली आहे. पेरणी माझी दुपारी संपली की इमिडिएटली तुम्ही दुपारी पेंडीमिथिलीन असेल, स्ट्रॉंग आर्म असेल किंवा सुमीमॅक्स असेल, याचं शिफारसीत मात्रा तुम्ही पाण्यामध्ये टाकायचे. 200 लिटरचं द्रावण तयार करायचं आहे आणि हे 200 लिटरचं द्रावण तुम्हाला याच्यामध्ये फवारणी करायची. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की 200 लिटर पाणी हे तुम्हाला पिकावर फवारणी करायची असेल तर वापरलं पाहिजे. परंतु जर तुम्हाला जर जमिनीवर फवारणी करायची असेल तर शिफारसीत पाण्याची मात्रा ही 400 लिटर आहे. परंतु कंपनीनं ज्या ज्या पर्टिक्युलर तुम्ही हार्बिसाईड फवारणार आहेत त्यांनी पाण्याची शिफारस केलेली असते, औषधाचं प्रमाणाची शिफारस केलेली असते. पेंडीमिथिलीन असेल तर एकरी तुम्हाला त्याची शिफारस केलेल्या मात्रेनुसार साधारणतः 1 ml प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही पेंडीमिथिलीन ह्या बेडवर फवारून घ्यायचंय. फवारणी करत असताना बेडवर पण फवारणी करा. आता फवारणी करत असताना पहा की फवारणी करत असताना बेडवर चालायचं नाहीये. हे जे फरो आहे, हा फरो तुम्हाला वर्किंग फरो दिलेला आहे. त्या वर्किंग फरोमधून अशी फवारणी करत जायचं. लक्षात घ्या, ही फवारणी पद्धत आहे. अशा पद्धतीने फवारणी करत करत पुढे जायचं आणि तिकडून वापस येताना, आता मी वापस येतोय तर वापस येताना अशा पद्धतीने ही फवारणी करत चालायचं अशा पद्धतीनं. आता लक्षात घ्या की हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे, त्याच्यामुळं आता मी जर अशी फवारणी करायला लागलो तर हे सगळं औषध माझ्या अंगावर येणार आहे. त्याच्यामुळे फवारणी करत असताना हमेशा आपल्या पश्चिम बाजूला फवारणी करत चालायचं आहे अशा पद्धतीनं. लक्षात घ्या, जेणेकरून हा जो स्प्लॅशेस असतील हे स्प्लॅशेस तिकडे जातील, माझ्या अंगावर स्प्लॅशेस येणार नाही. ही सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण शेतकऱ्याचं स्वास्थ्य सुद्धा महत्त्वाचं असतं. फवारणी करत असताना कुठलीही विषबाधा आपल्याला होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आता ही फवारणी केली, प्री इमर्जन्स हार्बिसाईडची फवारणी केली की तुम्हाला पाहायला मिळेल काही प्री इमर्जन्स हार्बिसाईड काय करतात की जे गवताचे बी आहेत त्या बियालाच उगवू देत नाहीत. आणि हे जे सगळे शिफारस केलेली तणनाशक जे तुम्हाला मी सांगितली, ही तणनाशक गवत रुंद पानाचा असो किंवा मग बारीक पानाचा असो, ह्या दोन्ही पानाच्या गवताला हे कंट्रोल करणारी विडीसाईड आहेत. त्याच्यामुळं 4-5 दिवसानंतर जे उगवलेलं दिसेल ते फक्त तुमचं सोयाबीनचं पीक असेल. सोयाबीनच्या पिकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही या ठिकाणी गवताचा एक कण सुद्धा उगवलेला दिसणार नाही, जर तुम्ही फवारणी परफेक्ट केली असेल तर. आता पेरणीचं झालेलं आहे. पेरणीपूर्व आपलं गोष्ट राहिली आहे की खताचा वापर. आता खत निवडत असताना लक्षात घ्या, सोयाबीन पीक हे आपण SRT तंत्रज्ञानामध्ये पाहत आहोत. SRT तंत्रज्ञानामध्ये जरी पाहत असलो तरी सोयाबीनची खताची रिक्वायरमेंट काय बदलणार नाही. आणि सोयाबीनचं खताची रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितली तर याला 30 किलो नत्र लागतं, 60 किलो स्फुरद लागतं आणि 30 किलो पालाश लागतो. 30-60-30 हा याचा शिफारशीत डोस आहे. आणि हा जो डोस द्यायचा असतो याच्यासाठी परफेक्ट मार्केटमध्ये असलेलं परफेक्ट फर्टिलायझर जे आहे ते आहे DAP प्लस MOP. जर हे तुमच्याकडे उपलब्ध नसेल मार्केटमध्ये तर दुसरं ह्याच्यासाठी द बेस्ट खत आहे 12-32-16. लक्षात घ्या, हे 2 खतं सोयाबीनसाठी अत्यंत परफेक्ट खतं आहेत. बाकीचे खतं तुम्ही वापरू नका. लक्षात घ्या, जसं की मार्केटमध्ये 19-19-19 उपलब्ध आहे, 15-15-15 उपलब्ध आहे, 17-17-17 उपलब्ध आहे, 20-20-0-13 उपलब्ध आहे. परंतु ही जी खतं आहेत ही सोयाबीनच्या ग्रेडसाठी शिफारशीत नाही आहेत. या खतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे. काही खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो नत्र, स्फुरद आणि पालाश तिन्ही आहेत. परंतु हे तिन्ही एकास एक अशा रेशोमध्ये आहेत.
आपल्याला रेशो लागणार आहे 1:2:1 अशा पद्धतीचा रेशो असलेलीच आपल्याला खतं घ्यायचे. तर त्याच्यासाठी DAP प्लस MOP किंवा मग 12-32-16 हे खत वापरावं. आता MOPच्या वापराच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत त्या स्फुरद पालाशमध्ये अत्यंत रिच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पालाश नाही वापरलं तरी चालतं. पालाशची जी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही शेंगा पकत आल्यानंतर म्हणजे शेंगा तुमच्या 50% पकल्या की 0.050 ची फवारणी करून तुम्ही पालाशची रिक्वायरमेंट तिथं भागवू शकता किंवा मग अशा 2 फवारण्या तुम्ही करून सुद्धा पालाशची रिक्वायरमेंट भागवू शकता. त्याच्यामुळे DAP हे आपल्याला पुरेसं खत आहे. आता खत किती द्यायचं हे लक्षात घ्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव असा असेल की पेरणी करत असताना एकरी एक सुद्धा पोतं तुमच्या DAPचं एक पोतं शेतामध्ये पडत नाही. पण ही चुकीची बाब आहे. एक लक्षात घ्या, 1 एकर क्षेत्रासाठी DAPचं अख्खं एक पोतं आपलं पडलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुमच्या पेरणी यंत्राच्या खताच्या ज्या हे असतात फिरक्या असतात त्या ॲडजस्ट करा. कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतोय की त्याची कॅलिब्रेशन केलं जात नाही. पेरणी यंत्राचं कॅलिब्रेशन न करता शेतकरी शेतामध्ये घुसतात आणि तुम्ही पाहता की पाऊण बॅग खत पडतो आणि याच्यामुळं त्याच्या रिक्वायरमेंटच्या 75%च तुमचं जे लागणारे आवश्यक न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या ठिकाणी दिली जातात आणि त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नामध्ये होतो. तर यावर्षी तुम्ही पेरणी करत असताना परफेक्टली तुमच्या पेरणी यंत्राचं कॅलिब्रेशन करा. तुमच्या बियाण्यासाठी ती फिरकी बरोबर बसलेली का ते पहा. खतासाठी मोठ्या फिरक्या मिळतात, त्या तुम्ही मोठ्या फिरक्या आणा ज्याच्यातून 1 एकरमध्ये एक पोतं पडेल याची काळजी घ्या. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की DAP पेरायचं आहे, 12-32-16 पेरायचं आहे, पण यावर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे हे दोन्ही खतं मार्केटमध्ये उपलब्ध होतील का नाही याची मोठी शंका आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. जरी ह्या खताचा तुटवडा आला तरी DAP हे लिक्विड खत मार्केटमध्ये पुरेसं उपलब्ध आहे. तुम्ही DAPच्या 2 जर फवारण्या केल्या पेरणीनंतर, कारण DAP तुम्हाला याच्यामध्ये जमिनीमधून लिक्विड DAP देणं थोडंसं कठीण आहे, तर ह्या DAPच्या तुम्ही 2 फवारण्या साधारणतः सोयाबीन पीक हे तुमचं 21 दिवसांना असताना एक फवारणी, एक बॉटल DAPची फवारणी आणि साधारणतः ते 45 दिवसाचं झाल्यानंतर तुमची DAPची दुसरी फवारणी जर तुम्ही केली तरी तुमचा DAPचा म्हणजे तुमच्या 30-60-30चा जो फर्टिलायझरचा डोस आहे तो तुमचा या ठिकाणी भागला जाईल. म्हणून ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. समजा हे तुमच्याकडे खत उपलब्ध नाही झालं, 20-20-013 खत तुमच्या तालुक्यामध्ये आलेलं आहे, तर मग काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये 20-20-013 ते पेरा. कारण काय होणार आहे की शिफारसीत मात्रा जरी पेरता नाही आली तरी ॲटलिस्ट नामामुसे नक्तामामू म्हटल्यासारखं आपल्याला काहीतरी मात्रा आपली नायट्रोजन आणि स्फुरदची आपल्या पिकाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जे काही उपलब्ध खत असेल त्या खतानुसार तुम्ही पेरणी करा. तुम्ही याच्यासाठी मला तुम्ही कॉमेंट करू शकता की माझ्याकडे 5 एकर सोयाबीन आहे, माझ्याकडे हा उपलब्ध खत आहे, तर मी किती पेरावा. मी तुमच्या कॉमेंटमध्ये तुमच्या शेतासाठी लागणारा खताची मात्रा मी कॅल्क्युलेट देईल, या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. यावेळेस मी माझा मोबाईल नंबर सुद्धा टाकणार आहे. मोबाईल नंबरमध्ये व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार करणार आहे. त्याच्यामध्ये त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ग्रुपमध्ये तुम्ही कॉमेंट्स करू शकता. तुमच्या कॉमेंट्सला या ठिकाणी मी उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही की खत भेटणार आहे का, कशा पद्धतीनं न्यूट्रिएंटचं नियोजन करायचं. तर या पद्धतीनं तुम्ही खताचं नियोजन करा. जे खत उपलब्ध होईल ते पेरा, परंतु शिफारशीत मात्रा ही जवळपासची शिफारशीत मात्रा तो त्याचा डोस मी कॅल्क्युलेट तुम्हाला करून देईल. तर या पद्धतीनं खताचं नियोजन करायचं आहे. पिकाची पेरणी झालेली आहे. आता आपण पाहतो की आपलं पीक जे आहे साधारणतः 21 दिवसाचं झालेलं आहे. पीक 21 दिवसाचं झालं की आता पुढची प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला कोळपणी. परंतु ही 0 मशागत शेती पद्धती असल्यामुळं, SRT ही शेती पद्धती असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये कोळपणी करायची नाही आहे. कोळपणी करायची नाही आहे, मग तणांचं व्यवस्थापन कसं करायचं आहे? तर आपण पाहिलं होतं की पेरणीच्या वेळेला पेरणी कंप्लीट झाल्यानंतर आपण प्री इमर्जन्स हार्बिसाईडचा वापर केला होता. आता आपल्याला करायचा पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईडचा वापर आणि मार्केटमध्ये साधारणतः 5 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे हार्बिसाईड्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जे चांगलं हार्बिसाईड वाटतं, जे तुम्हाला मागच्या वर्षी चांगला एक्सपिरियन्स मिळाला होता किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या तणांचा विचार करा आणि त्या तणांचा विचार करून तुम्ही हार्बिसाईडची निवड करा. आणि हे हार्बिसाईड निवड केल्यानंतर बऱ्याच वेळेस आपला समज असा असतो की आणखी तर तण उगवलं नाही, मग मी हार्बिसाईड मारायचं का? तण आणखी 1च पानावर आहे, 2च पानावर आहे, 3च पानावर आहे, तण तर दिसायला लागलं नाही, मग मी तणनाशकाची फवारणी करायची का? तर तणनाशकाची फवारणी करायची आहे. सोयाबीनमध्ये जर तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा असेल तर तो साधारणतः 21 दिवसापासून 31 दिवसापर्यंत तणनाशकाचा वापर हा आपण केला पाहिजे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की तणनाशकाचा वापर करत असताना तण थोडं थोडं उगवलेलं असतं, पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की तणच आणखी उगवलं नाही तर तणनाशक फवारणी करायची की नाही. तण हे खूप फास्ट उगवत असतं, तुमच्या पिकापेक्षा ते फास्ट उगवतं. जर तुम्ही त्याला इग्नोर केलं
तर ते तण तुमच्या पिकापेक्षा उंच होतं आणि लॅटर स्टेजमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करता येत नाही. जर तो वापर केला तर त्याच्या फुलाच्या प्रमाणावर ते तणनाशक तुमच्या सोयाबीनच्या फुलाच्या पिकाच्या तुमच्या फुलांच्या प्रमाणावर ते अफेक्शन करतं. तुमचे फुलं फुलं गळतात आणि त्याच्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या सीड सेटिंगमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की 21 दिवसानंतर तुमचं तणनाशकाची फवारणी ही सुरू केलीच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, जर वापसा असेल तरच तणनाशकाची फवारणी करायची. तणनाशकाच्या फवारणीच्या पूर्वी तुमच्या शेतामध्ये वापसा असला पाहिजे. जमीन जर कोरडी असेल तर तणनाशकं त्या ठिकाणी काम करणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे विंडो पिरियड आहे 21 दिवस ते 31 दिवस, 35 दिवसापर्यंत तुम्ही फवारणी करू शकता. तर 21 दिवस ते 35 दिवसाच्या पिरियडमध्ये ज्या दिवशी तुमच्याकडे पाऊस होऊन जाईल, इमिडिएटली त्या पावसानंतरचा येणारा वापसा जो असेल तो तुमच्यासाठी परफेक्ट वेळ आहे तुमच्या हर्बिसाईडची फवारणी करण्यासाठी. तर ही हर्बिसाईडची फवारणी तुम्ही जर परफेक्ट वेळेला केली तर तुमच्या सोयाबीनमध्ये तुमच्या सोयाबीन पिकाव्यतिरिक्त तुम्हाला एकही तणाचं झाड तुम्हाला दिसणार नाही आणि तुमचं सोयाबीन हे अत्यंत परफेक्ट या शेतामध्ये येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तणांमुळं तुम्ही जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये तणांमुळं होणारं नुकसान हे 75% पर्यंत आहे. म्हणजे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नामध्ये जी हानी होत असते सगळ्यात महत्त्वाचा घटकच तण आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तणाला परफेक्टली या पद्धतीने जर नियंत्रणात आणलं तर तुमचं जे 75% होणारं नुकसान आहे हे या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल करता येईल. तर हा झाला तुमच्या तणनाशकाचा वापर. तणनाशकाची फवारणी करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, वारं जर पश्चिम दिशेला असेल तर मी इकडून तिकडे चाललोय तणनाशकाची फवारणी करत असताना, तणनाशक तुमच्या झाडावर पडलं तरी तुमचं झाड मरणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, जर ते तणनाशक शिफारशीत मात्रेमध्ये फवारलं असेल तर. जितकी मात्रा शिफारस केलेली तितकीच मात्रा फवारा. तणनाशकाचं सोल्युशन तयार करत असताना काही सल्ले देतो. तणनाशकाचं सोल्युशन करताना गढूळ पाणी घेऊ नका. पहिली गोष्ट, जर तुमचं पाणी खूप मचूळ असेल, तुमच्या पाण्यामध्ये खूप क्षार असतील तर 10 लिटर पाण्यामध्ये तुमचा अर्धा लिंबू पिळा, जेणेकरून त्या पाण्याचा पीएच बॅलन्स होईल आणि तुमच्या तणनाशकाची इफेक्टिव्हिटी वाढेल. गढूळ पाणी वापरला तर तणनाशकाचं प्रमाण तुम्ही परफेक्ट जरी वापरला असेल तर ती रिॲक्टिव्हिटी ही कमी होत असते. त्याच्यामुळे गढूळ पाणी वापरू नका. तणनाशकाची फवारणी करत असताना साधारणतः सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तणनाशकाची फवारणी करा आणि जर तुम्ही दुपारच्या पारामध्ये फवारणी करत असाल तर साधारणतः 3च्या नंतर तुम्ही फवारणी करा. अशा पद्धतीने करा. ढगाळ वातावरण असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही फवारणी करू शकता. तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः 2 तास पाऊस नाही आला की तुमचा तणनाशकाचा प्रभाव त्या ठिकाणी 100% होत असतो. ही पण बाब तुमच्या लक्षात ठेवा. फवारणी करत असताना फवारणीची दिशा कशी केली पाहिजे. समजा आता बेड आपले आहेत हे दक्षिण उत्तर बेड आहेत. हवा जी असते तुमची दक्षिण उत्तर हवा असते, साधारणतः तुमच्या दक्षिण पश्चिम हवा असते. पश्चिमेकडून जास्त हवा असते, म्हणजे तिकडून हवा इकडे येणार आहे. फवारणी करत असताना आता इकडून तिकडं मी फवारत चाललो तर फवारणी कशी करायची, ह्या सरीमध्ये उभं राहायचं. तुम्ही बेडवर उभं राहू नका. सरीमधून जाताना या पद्धतीनं फवारणी करायची. असं फवारणी करत पुढं जायचंय. आता तिकडून येत असताना आपल्याला आता मी वापस येतोय. आता मी पलीकडल्या बेडवर गेलोय. आता मी इकडून इकडे वापस येणार आहे. आता तुमच्याकडे वापस येतोय. मी आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वापस येतोय. तर फवारणी करत असताना आता हे बेड घ्यायचा नाहीये, कारण हा ऑलरेडी फवारणी झालेला आहे. ही बेड फवारणी करत असताना आता डावीकडचा बेड घ्यायचा, तर फवारणी अशी करा. अशा पद्धतीनं असं चालायचं आणि पंप असा हलवत अशा पद्धतीनं फवारणी करत पुढे जायचं, जेणेकरून आपला हा बेड कव्हर होईल आणि हे जे औषध आहे हे आपल्या अंगावर येणार नाही. या पद्धतीनं जर तुम्ही फवारणी केला तर तुमचं तणनाशक एकदम परफेक्टली फवारलं जातं. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं तुम्ही फवारणी हे करू शकता. तणनाशकाची फवारणी आपण पाहिली. आता अति महत्त्वाचे जे 2 कामं करायचे ते आहे आपलं वाढ नियंत्रकाची फवारणी. आता सोयाबीनमध्ये तुम्ही बघू शकता, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांनी अनुभवलं असेल की सोयाबीन चाललं कमरे इतकं. सोयाबीनमध्ये फवारणीला सुद्धा जाऊ वाटेना अशी परिस्थिती आमच्या सोयाबीनची आहे. आणि सोयाबीनमध्ये तशी परिस्थिती येतेच. व्हर्टिसोलमध्ये सोयाबीन अत्यंत वाढतं आणि तुम्ही जर बघितलं असेल वाढलेलं सोयाबीन तर 2 कांड्यातलं अंतर असं लांब का असतं. जितकं 2 कांड्यातलं अंतर वाढेल, लक्षात घ्या, तुमच्या 2 कांड्यामधलं अंतर वाढलं की तुमच्या फुलांचं प्रमाण कमी होऊन जातं. शेंगा लागण्याचं प्रमाण कमी होतं. शेंग तुमची चपटी होते. याच्यामुळं सोयाबीनची वाढ ही नियंत्रणात असली पाहिजे. सोयाबीनमध्ये वाढ नियंत्रणात करण्यासाठी सोयाबीनमध्ये एक अत्यंत चांगलं शिफारस केलेलं एक वाढ नियंत्रक आहे, ज्याला आपण लिओसिन म्हणतो. लिओसिनची शिफारस ही सोयाबीन पिकामध्ये केलेली आहे. सोयाबीनमध्ये 2 वेळेस लिओसिनची जर फवारणी तुम्ही केली आणि साधारणतः 20 दिवसाच्या अंतरानं जर तुम्ही सोयाबीनमध्ये लिओसिनची फवारणी केली तर तुम्हाला एक चांगली वाढ नियंत्रण त्याच्यामध्ये भेटतं आणि 2 कांड्यामधलं अंतर हे छोटं पडतं.
छोटं पडल्यामुळं सोयाबीनमध्ये शेंगा लागण्याचं प्रमाण चांगलं होतं, झाड तुमदार बनतं, झाडाचं खोड निब्बर बनतं. याच्यामुळं झाडाचं खोड निब्बर बनल्यामुळं जे खोडकिडा होणार आहे त्या खोडकिड्यावर तुम्ही नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळवू शकता. किंवा किंबहुना स्ट्रॉंग खोड झाल्यामुळं त्याच्यावर मुळातच तुमचा चक्रीभुंगा किंवा मग ह्याचं प्रमाण हे कमी असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं, लिओसिनची फवारणी करायची. लिओसिनची फवारणी करत असताना शिफारशीत जे लिओसिनचं प्रमाण आहे ते प्रमाण वापरायचं आणि 35व्या दिवशी लिओसिनची फवारणी घ्यायची. लक्षात घ्या, 35वा दिवस विसरू नका. सोयाबीनची वाढ जरी कमी झालेली असेल तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की सोयाबीन आधीच वाढलं नाही, लिओसिनची फवारणी करून का थांबू. सोयाबीन 35 दिवसाचं असताना तुम्हाला दिसतं ते कमी वाढलेलं, परंतु तुम्ही ज्यावेळेस 45व्या दिवशी किंवा 50व्या दिवशी तुमच्या सोयाबीनच्या शेतात जाता ते गुडघ्याच्या वर वाढलेलं असतं. सोयाबीनची वाढ ही 35 दिवसानंतर खूप झपाट्यानं होते, कारण जमिनीमध्ये 35 दिवसापर्यंत मुळ्या वाढत असतात, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळं तुम्ही कुठलाही तुमच्या मनामध्ये क्लेश ठेवू नका. 35 दिवसानंतर तुमच्या लिओसिनची फवारणी करा. याच्यानंतर दुसरी फवारणी करायची आहे. लिओसिनची ही दुसरी फवारणी शिफारस केलेल्या मात्रेनुसारच साधारणतः 45व्या दिवशी तुम्हाला 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान ही दुसरी फवारणी करायची आहे. जर दुसरी फवारणी जमत नसेल तर ॲटलिस्ट एक फवारणी तुम्ही करा. जर ही एक फवारणी जरी केली तरी तुमच्या 2 इंटरनोडमधलं अंतर तुम्हाला कमी करता येईल आणि सोयाबीनमध्ये तुम्हाला भरघोस उत्पादन घेता येईल. आता याच्यामध्ये जे येणारे कीड आहेत, याच्यावर येणारे जे रोग आहेत, याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी याला सांगेल की याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला किडींचं आणि रोगांचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी लक्षात घ्या, शेजाऱ्यांना अमुक फवारलंय म्हणून मी फवारण्याची गरज नाही. मार्केटमध्ये अत्यंत वेगवेगळ्या टाईपच्या वेडीसाईड्स प्रेझेंट आहेत, वेगवेगळ्या टाईपचे इन्सेक्टिसाईड प्रेझेंट आहेत, वेगवेगळ्या टाईपचे फंजीसाईड प्रेझेंट आहेत, जे की स्वस्तपासून महागड्या याच्यापर्यंत प्रेझेंट आहेत. शेजाऱ्यानं महागडं मारलं म्हणून तुम्ही महागडं मारायची गरज नाही. अत्यंत स्वस्त अशी चांगली इन्सेक्टिसाईड आहेत, चांगली फंजीसाईड आहेत, त्याची शिफारस सुद्धा मी करणार आहे. तुम्ही मला DM करून ते सुद्धा विचारू शकता की कुठल्या ह्याची आपण फवारणी घेतली पाहिजे. आणि रोग आणि कीड असेल तरच तुम्ही फवारणी केली पाहिजे. तुमच्याकडे रोग नाही आणि कीड नाही तर शेजाऱ्याने फवारलंय म्हणून तुम्ही फवारू नका. ही एक बाब लक्षात ठेवा. उत्पन्नामध्ये ही सर्वात मोठी बाब आहे. चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्या येणाऱ्या ज्या शत्रू आहेत, पिकावर येणारे शत्रू, त्याची आपल्याला आयडेंटिफिकेशन माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण नियोजन केलं तर आपल्याला पिकामध्ये भरघोस उत्पादन हे मिळणार आहे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. याचा जो राहिलेला काही भाग आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. त्याला आपण कशा पद्धतीनं चांगल्या उत्पन्नामध्ये कन्वर्ट करू शकतो. नमस्कार.